हो न हो लग जा गले। ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್. ಲತಾ ದೀದಿ ಅವರ ನಿಧನಕ್ಕೆ ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಗಣ್ಯರು ಸಂತಾಪವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾರ್ಯಾರು ಏನೇನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನೋಡೋಣ. आज हम सब के बीच में नहीं रहा है। युगों तक लता जी की स्वर साधना और लता जी की आवाज और लता जी का संगीत के प्रति लगाव अनेक पीढ़ियों तक सबको प्रेरणा देता रहेगा। और आज जब लता जी नहीं रही है तब मेरे जैसे करोड़ों उनके चाहने वाले एक रिक्तता का अनुभव कर रहे हैं। और ये जो शून्यावकाश हुआ है वो काफी लंबे समय तक भारतीय संगीत में उसकी क्षतिपूर्ति होना मैं संभव देखता हूं। लता मंगेशकर ने अनेक भारतीय भाषाओं के संगीत को भी अपने योगदान से मजबूत करा, लोकप्रिय किया और मूल शास्त्रीय संगीत से बने गानों से उन्होंने नई पीढ़ी को भी शास्त्रीय संगीत को जानने का और उसकी मधुरता को पहचानने का मौका दिया। आज लता जी हमारे बीच में नहीं है। हमेशा गीता में, ईश्वर में इनकी श्रद्धा रही। मैं ईश्वर के श्री चरणों में यही प्रार्थना करता हूं कि लता जी की आत्मा को चीर शांति दे और उनके चाहने वालों को इस सदमा सहन करने की शक्ति दे। ओम शांति शांति। भारत रत्न श्रीमती लता मंगेशकर जी, लता दीदी के जाने से केवल मैं ही नहीं, प्रत्येक भारतीय के मन में जो वेदना और रिक्तता उत्पन्न हुई है उसको शब्दों में वर्णन करना कठिन है। 8 दशक के ऊपर अपनी स्वर वर्षा से भारतीयों के मनों को सिक्त करने वाला, तृप्त करने वाला, शांत करने वाला आनंद घन आज हमने खो दिया। वो अब नहीं बरसेगा। लता दीदी शुचिता और साधना की प्रतिमूर्ति थी। उनकी संगीत साधना के बारे में तो बहुत सारे लोग जानते हैं। इतनी स्वर सिद्ध गायिका होने के बाद भी, विश्वमान्य गायिका होने के बाद भी किसी गीत को गाना है तो उसकी तैयारी और उसका अभ्यास वो उतना ही करती थी जितना, और कभी 13 साल की आयु में गाना शुरू किया तब करती हो। हमको उसके दुख को सहन करने का धैर्य तथा मंगेशकर परिवार को भी इस आघात को सहन करने का धैर्य भगवान प्रदान करे। मैं उनकी पवित्र स्मृति में जो स्वरों के रूप में शेष रहेगी, लेकिन पार्थिव रूप में हमको अपने स्मृति पर ही निर्भर करना पड़ेगा, उस स्मृति में संघ की ओर से और मेरी अपनी व्यक्तिगत श्रद्धांजलि अर्पण करता हूं। स्वर सनातन संस्कृति और सात्विक जीवन का मूर्त रूप थी पूज्या श्रद्धामयी दीदी लता। मैंने पिछले 2 दशकों में कई बार उनसे संवाद किया और जब भी मैं उनसे बात करता था तब एक अलौकिक दिव्य ऊर्जा का स्पंदन अनुभव करता था। उनका जीवन ही ऐसा था। वो प्रकृति और परमेश्वर की एक अप्रतिम रचना और हम सब के लिए भगवान का एक वरदान स्वरूप थी। और मैं ऐसा देखता हूँ और जब इतिहास पर नजर डालता हूँ तो लता दीदी जैसा कोई दूसरा इस कला संगीत की दुनिया में व्यक्तित्व दिखाई नहीं देता। इसलिए उनकी तुलना किसी से नहीं की जा सकती। वह अपने आप में अलौकिक, प्रतिभा संपन्न, अनिर्वचनीय व्यक्तित्व की धनी और माने सदियों के बाद कोई ऐसा व्यक्तित्व भगवान के अनुग्रह से धरती पर अवतरित होता है। ऐसे ही वो संगीत का, सुरों का एक दिव्य अवतार थी। मैं श्रद्धामयी दीदी को भावपूर्ण हृदय से प्रणाम
और उनको श्रद्धांजलि देता हुआ उनकी आत्मा की भगवत शरणागति के लिए, उनके आत्मा के मोक्ष के लिए भगवान से प्रार्थना करता हूँ। ओम शांति ही शांति ही शांति। It's a very, very sad day for all of us. When people live, we take it for granted. And somebody like Lataji is not just a singer, not just an icon. I think part of a soul, part of a consciousness of India, Indianness, Hindustani music, Urdu poetry, Hindi poetry, Bengali, and so many other languages she sang. And this void is going to remain forever for all of us. And in my experience with her, it goes back to my dad, who I believe who passed away when I was very young. I had a picture of her near his bed, so he would wake up with her face and get inspired to go to the recordings. So it starts there. Coming to me, I was so lucky to record a few songs with her, sing along with her, be a part of a show where I learned probably one of the most important things about performing on stage. I never taken my singing seriously because I've always imagined myself as a composer and a musician. And when the few songs which I've composed for her, after the rehearsals at 4 p.m., she would go to this room, sit with her assistant and start singing that very slowly, every lyric clearly. And then I just passed that set and said, is that her practicing for the show? And that one incident changed my life. And so then every show I go, I would just go off and put the tampura and practice, get the warm-ups and done. Every lyric coming out, the way it comes out, the intention behind the song. One day I was just speaking to her and she said, you know, those days Naushad Saab used to make us come for 11 days for rehearsal. I said, how long do you take? I said, no, I would learn it immediately, but still he'll insist that we go for this 11 days rehearsal. And then you understand the depth of each song has so much of investment of time, love, spirituality, passion. It's a very, very sad day for all of us. When people live, we take it for granted. And शख्सियत है, इतनी बड़ी कलाकार, पूरा सरस्वती जी का पूरा वरदान उनके ऊपर। जैसे गीत तो इतना अच्छा गाती हैं, उसके अलावा जब बातें भी करती हैं तो ऐसा लगता है कि इतनी मधुर आवाज, इतने ऐसे एक कलाकार, इतने अच्छे अच्छे गाने गाए हैं पूरे उनके करियर में। मेरा सौभाग्य है कि ऐसे एक व्यक्ति ने मेरे लिए, मैंने भी 200 पिक्चर से ज़्यादा काम किया है इस फिल्म इंडस्ट्री में। उसमें जितने भी हिट पिक्चर्स थे, जो हिट ना होने पर भी उन्होंने कितना गाना मेरे गाया है। तो ये मेरा सौभाग्य है कि ऐसे एक कलाकार के संगीत, जो गीत जो उन्होंने गाया, उसके ऊपर मेरा परफॉर्म करने का अवसर मिला। जैसे आप देख सकते हैं खुशबू, किनारा, लेकिन इस किस्म के बहुत सारे, गुलजार जी के, फिर मनमोहन देसाई के नसीब, मेरे नसीब में तू है कि नहीं, ऐसा एक गाना, देन शोले का जब तक है जान। सी ऑल आर माय वेरी बिग हिट सॉन्ग्स। इसके अलावा नाम गुम जाएगा, आपको और भी किसी भी किस्म का, अगर ये सैड सॉन्ग है, और आप जॉनी मेरा नाम में भी देख सकते हैं कितना अच्छा अच्छा 3-4 गाने सब मेरे ऊपर था, और गाना लता जी का गाया हुआ। एंड ऑल द सॉन्ग्स वर बिग हिट्स फ्रॉम दैट टाइम टिल रिसेंटली जो भी पिक्चर मैंने किया है। आई मीन सब लोग कोशिश जरूर करते हैं, बच्चे लोग भी बहुत अच्छा गाते हैं, बहुत सारे बच्चे लोग, लेकिन उनके जैसा गाना बहुत मुश्किल है। She was something very special. It's very difficult to get somebody like that.
वो हमारे साथ रहे, बीच में रहे, बट अभी सबको जाना तो है, बट उनका जाना बहुत ही दुखदायक है, शख्सियत है। Lata Mangeshkar was really a great singer. We are all her admirers, and the sudden death of Lata Mangeshkar, really it is a great loss to the musical and cultural field of the nation, and her place cannot be filled by anybody, and she was really a cultural asset for our nation, and my deep regrets. एरी पवन ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते बावरी सी डूबी रे, कौन है तेरा सजन ओ एरी पवन ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते। ನೈಟಿಂಗೇಲ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್. ಇನ್ನೆಲ್ಲ ಅವ್ರ ಸ್ಥಾನನ ಇನ್ಯಾರೂ ತುಂಬಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅವರನ್ನೊಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಹಾಡಿಗೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಅವರಂತೆ ನಾವು ಬೆಳೆಯಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೂ ಕೂಡ ಶ್ರುತಿಬದ್ಧವಾಗಿ ಲಯಬದ್ಧವಾಗಿ ಹಾಡುವಂಥದ್ದನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಜನ್ಮನೂ ಸಾರ್ಥಕ. ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡವರು ಶ್ರೇಷ್ಠ, ಅನರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡವರು ಮುಟ್ಟಾಳರಾಗ್ತಾರೆ. ಆ ಅಮ್ಮನ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ. ಶ್ರೇಷ್ಠ ಗಾಯಕಿ, ಹಾಡಿಗೆ ತಾಯಿ ಆ ಅಮ್ಮ, ಇನ್ನೇನು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಇನ್ಯಾರು ಏನು ಜಾಸ್ತಿ ಹೇಳುವಂಥದ್ದೇ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ. ಹೇಳಕ್ಕೆ ಮಹಾಯೋಗ್ಯತೆ ಬೇಕು. ನಾನು ಯೋಗ್ಯತೆ ಇಲ್ಲದೇ ಇರೋನೆ. ಆದರೂ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಗಾಯಕಿ ಆಕಾಂಕ್ಷ ಅವರು ಆ ಮೆಮೊರೀಸ್ನ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಆಕಾಂಕ್ಷ ಅವರೇ, ಈ ಸಂಗೀತ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಎಂಥ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಬಿಡಿಸಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ತುಂಬ ಜನ ಹೇಳೋದು ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವರ ಹಾಡು ಕೇಳಿ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೇಷಂಟ್ಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ವಿವಿಧ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದವರು ನಮಗೊಂದು ಖುಷಿ ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ. ಸಾಕಷ್ಟು ಹಾಡುಗಳಿದೆ ಅಂಥದ್ದವ್ರದ್ದು, ಮೆಲೋಡಿ ಸಾಂಗ್ಸ್ ಎಸ್ಪೆಷಲಿ. ಆ ಹಾಡು ಕೇಳಿದಾಗ ನಮ್ಗೆ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ದು ಉದಾಹರಣೆಗಳಿದೆ. ಹೌದು, ಮ್ಯೂಸಿಕ್ ಥೆರಪಿ ಅಂತಾನೆ ಒಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಕೂಡ ಇದೆ. ಬಟ್ ಅದನ್ನ ಬದಿಗಿರಿಸಿ ಈ ಥರ ಒಂದು ಬೈ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಬೈ ದೆಮ್ಸೆಲ್ವ್ಸ್ ಅನ್ನೋ ಸಿಂಗರ್ಸ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಈಗ ಲತಾ ದೀದಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ SPB ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಥರ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫಿ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, PB ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಥರ ಸಿಂಗರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹೇಗೆ ನಮ್ಮ ಮನ್ಸು ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಬೀರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಂದರೆ, ಅವರ ಹಾಡುಗಳು ಕೇಳ್ತಾ ಕೇಳ್ತಾ ಆ ಲಿರಿಕ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಚಿ ಉದಯ್ ಶಂಕರ್ ಅವ್ರು ಬರೆದಿರೋ ಲಿರಿಕ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ರಾಜನಾಗಿರೋರ ಸಂಗೀತ, ಈ ಥರದೆಲ್ಲ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಮನ್ಸಿನ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತೆ ಅನ್ನೋದಾದರೆ, ನಮಗೆ ಬೇಜಾರಾಗಿದ್ದರೆ ಈ ಥರ ಒಂದು ಯಾವುದೋ ಒಂದು SPB ಸರ್ ಹಾಡು, ಚೆಲುವೆ ಎಲ್ಲಿರುವೆ ಮನವ ಕಾಡುವ ರೂಪಸಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆ ಥರ ಹಾಡುಗಳೆಲ್ಲ ಕೇಳಿದಾಗ ಒಂಥರ ಮೈಂಡ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ರಿಫ್ರೆಶ್ ಆಗುತ್ತೆ, ಒಂದು ಎಕ್ಸೈಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಾಮ್ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನೋದಾಗಿದ್ರೆ, ಅಥವಾ ಒಂದು ಡಿವೋಷನಲ್ ಇದು ಅಂತ ಅಂದರೆ SPB ಅವ್ರ ಹಾಡುಗಳು ಭಾಳಷ್ಟಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವ್ರದ್ದು ಕೂಡ ಹಾಡುಗಳು ಹೇಗೆ ಇರುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ, ಎಸ್ಪೆಷಲಿ ನಂದು ಒನ್ ಆಫ್ ಮೈ ಅದರ್ ಫೇವ್ರೆಟ್ ಸಾಂಗ್ಸ್ ಪರಕ್ ಅಂತ ಮೂವಿಯಲ್ಲಿ ಓ ಸಜಿನ ಬರಕ ಬಹಾರ, ಆ ಹಾಡು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ನನಗೆ ಒನ್ ಆಫ್ ಮೈ ಫೇವ್ರೆಟ್ಸ್ ಅಂತ ಅಂದರೆ, ನನಗೆ ಒಂಚೂರು ಎಲ್ಲಾದರೂ ಬೇಜಾರು ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಆ ಥರ ಆದಾಗ ಈ ಥರ ಹಾಡುಗಳು ಕೇಳಿದ್ರೆ ಒಂಥರ ಒಂದು ಸೂದಿಂಗ್ ಎಫೆಕ್ಟ್, ಒಂದು ಮೈಂಡ್ ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಗುತ್ತೆ ಈ ಥರ ಹಾಡುಗಳು ಕೇಳಿದಾಗ. ಅದು ಒಂದು 2-3 ಸಾಲ್ ಇವಾಗ ಹಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಖಂಡಿತ. ओ सजना बरखा बहार आई, रस की पुहार लाई, मन को वार लाई। ओ सजना बरखा बहार आई, रस की पुहार लाई, अखियों में प्यार लाई। ओ सजना तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा,
मन का पपीहरा मीठी मीठी अग्नि में जले मोरा जियरा ओ सजना बरखा बहार आई रस की पुहार लाई मखियों में प्यार लाई ओ सजना. ಫೈನ್. ಹಾಗೆ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿರಿ ಆಕಾಂಕ್ಷ ಅವರೇ. ನೀವು ಹೇಳ್ದಂಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಹಾಡುಗಳು ನಾವೊಂದು ಏನೋ ಒಂದು ಸ್ಯಾಡ್ ಫೀಲಿಂಗಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಗೆ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ನಮ್ಮನ್ನ ಒಳ್ಳೆ ಮೂಡಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ. ಮ್ಯೂಸಿಕಲ್ಲಿ ಅಫ್ಕೋರ್ಸ್ ಅಂಥದ್ದೊಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಅದರಲ್ಲೂ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವರು ಕೆಲವೊಂದು ಹಾಡುಗಳಂತೂ ಈ ಅನಾರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಸೊ ಅಂಥದ್ರಿಂದನೂ ಕೂಡ ರಿಕವರ್ ಮಾಡೋದು ನಿಧಾನವಾಗಿ, ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಅಂತ ತುಂಬ ಜನ ಕಮೆಂಟ್ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮುಂಬೈನತ್ತ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವರ ಅಂತಿಮ ದರ್ಶನವನ್ನ ಪಡಿತಾರೆ ಮೋದಿ. ಕೆಲವೇ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ನಮನವನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಲತಾ ಮಂಗೇಶ್ವರ್ ಅವರ ಮತ್ತಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಚಿಕ್ಕದೊಂದು ಬ್ರೇಕ್ ಆದ್ಮೇಲೆ. जागले के फिर हंसी रात हो